आधी खानसामा चाकून बघतील, मग राज जेवतील. आता वाडा. हार वाढ की लवकर, राजांना कवाची भूक लागली. वाढतो. हा महाराज, अहो ये मासा वारणेच्या धारेतले आहेत. अहो हे सहजासहजी घावत नाहीत, लय तजबीज करावी लागते तवा घावत्यात. आणि बाकीचे मास अहो अशी गळ टाकली की पट 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 गळाला येतात. त्यासनी काय चव आहे. साहेबा, ज्योत्याजी बसा आमच्या बरोबर. तुमचं होऊ द्या, आम्ही बसू नंतर. करा सुरुवात राज. राज, खानसामाने खाल्लंय, तुम्ही करा सुरुवात. कालवनाच्या वासानं मन भरून गेलं आमचं. घरात ते आम्ही काय म्हणत होतो, खेळणाऱ्या मुली दमल्या असतील आता, त्यांना भूक लागली असेल ना. मग त्यांना थोडी थोडी खीर दिली तर आधार मिळेल ना खेळायला. हवं मग द्या की. सरू, जी राणीसाहेब. तू असं कर, वाट्या घेऊन ये. जी राणीसाहेब. घरात त्या खीर चांगली चवदार झाली असेल. अव तुम्ही सुग्रणच प्रत्यक्षात, मग का नाही यायची चव. अगं बाई, काय व काय झालं. घरात त्या खीर फाटली. माझी दूध नासलं. पण आम्ही तर एवढ्या मनापासून खीर केली होती, दूधही चांगलं होतं. असं कसं ना असलं दूध. राज, भूकच्या भरात इसरलातच तुम्ही. हा, काय झालं, काय विसरलो. कालवनाच्या खमंग वासाच्या नादात चित्रावती द्यायला इसरलात तुम्ही. अरे हो, विसरलोच. असं कसं झालं आज. देतो.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै। ओम नमः चण्डिकायै नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। ओम हे माँ चंडी, ये दिया कैसे बुझ गया? ना पवन ना हवा का झोंका, तेल है वाती है, फिर भी कालवणाच्या सुगंधाने भूक चाळवली आमची. थांबा. महाराज थांबा. का? काय झालं? ज्योत्याजी, साहेबा, राजे जेवायला बसलेत ना, बघा हलगर्जीपणा का? हलगर्जीपणा नाहीतर पण तितर पक्षी का नाही ठेवले समोर राजे जेवत असताना? वय तो राहिला खरा. पाहिला? अगोदर ते पक्षी घेऊन या इथे. पक्ष्यांच्या किलबिलाटात महाराजांचं भोजन रुचकर होतं. खंडवजी, नका शंका घेऊ. खानसाम्यानं आमच्या समोर जेवण चाखून पाहिलंय. आता कशाला हवा तो पिंजरा? आणि एक दिवस नसला तितर पक्षी तर नसू दे. वय आता त्याची काय गरज? म्हणजे खानसामा इथंच आहे. त्याने अर्ध भोजन करून निर्वाळा दिलाय. आणि या सगळ्या गोष्टी करत बसलो तर जेवण गार होईल. होय. आणि परत गरम करायला गेलो तर चव बिघडल. होय खंडोजी, सूर्याजी म्हणतात ते बरोबर आहे. खाऊ द्या आम्हाला. परंतु नियम आपण बनवलात ना, फक्त आपणच का मोडायचा? होय खंडोजी, पण सगळी माणसं इथं आमच्या समोर आहेत. राज, माफी असावी, पण आता खंडोजीच्या मनात शंका आलीये तर होय नाही कशाला? मला बी तेच वाटतंय. राज, वाटी ठेवा ताटात. आणि आता ताक कुंकूनच प्यालेलं बरं. लाख मोलाची गोष्ट बोललात खंडोजी. म्या आणतो पक्षी. बरं आण, पण लवकर आण पक्षी. इथं आमच्या पोटात कावळे ओरडायला लागले. जी धनी. मातोश्री, अशी कशी खीर फाटली? असं कसं दूध नाचलं? अहो, अजूनही तुमच्या मनात नासलेलं दूध आणि फाटलेली खीरच आहे. सुनबाई, असं काही घडलं ना की काळीच लख्खन हलतो. वाटतं काही अपशकुन तर. मातोश्री, असा विचार करू नका. हो, एखादं खराब भांड घेतलं असेल म्हणून कदाचित. असं कसं? बाकी सगळे पदार्थ चांगले, फक्त खीरच.
तो श्री कसं आहे, रायगडवाडीवरून कवळणी दूध घेऊन येतात. कदाचित त्यांनी साठवलेलं दूध दिलं असेल. विचारा मग त्यांना. आमच्या मनाला रुखरुख लागून राहिली. इतकी सोन्यासारखी साजरी झाली मंगळागौर आणि हे असं घडलं. सुनबाई, शंभूराजे काही संकटात तर नसतील ना? तो श्री, तुम्ही नका विचार करू असा. असं काहीही होत नाही. आमचं मन ताऱ्यावर नाहीये. तुम्ही तुम्ही पन्हाळगडी स्वार धाडा. का कुणास ठाऊक आम्हाला शंभूराजेंची काळजी वाटते. पूर्वी शकून अपशकून ह्या सगळ्या गोष्टी खोट्या वाटायच्या. पण आता भिंतीवर पाल ओरडली तरी किष्ट किष्ट म्हणतो आम्ही. अवेळी एखादा पक्षी ओरडला तरी शंका येतात हो मनात. तुम्ही स्वार धाडा. शंभूराजे कोणत्या परिस्थितीत आहे हे कळायला हवं आपल्याला. राजांच्या भोजनाच्या वेळी इतर पक्षी हवेतच सगळे होते, परंतु पाखर कधी बेईमान होत नाहीत. खंडूजी, काहीतरी धोका निश्चित आहे. राज, नक्कीच कालवनात यश आहे. पन्हाळ्याची नाकेबंदी करा. दरवाजे बंद करून घ्या. निरोप द्या जलदाईनं. राजा काय चुकलं का? ह्या थाळ्यातलं खा. आव पण मगाशी तर खाल्लंय ना मी. मला नको. अर्धा मासाचा तुकडा खा. पी पी ते कालवण. मी म्हणतोय ना, बाहेर कुत्रा आहे, त्यालाही हा मासा खायला घालू.
राजा खानसामा राजा 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 मला विष परिणाम दाखवायला लागले. खंडूजी, सोयरा मातोश्रीने दिलेल्या वस्तूंमध्ये शिशी आहे, त्यात विष उतरवण्याची दवा आहे. घेऊन या लवकर. खानसामा, 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 खंडूजी. राजे राजा राजे त्या लवकर. शिशी रिकामी आहे. कालपर्यंत तर शिशीत दवा होती आणि आज रिकामी. खानसामा, राजा माशाचा तुकडा खाऊन कुत्र कसं तरी करायला लागलंय. लई त्रास होतोय त्याला. त्याच्या तोंडातून फेसबी यायला लागलाय. मरल ते. याचा अर्थ त्या मासात जहाल विष होतं तर. थाळ जरानं माखलंय. याचा अर्थ आम्ही थोडक्यात बचावले, नाहीतर आमची सुद्धा गत खानसाम्यासारखीच झाली असती. होय राज, पाणी बी मागू दिलं नाही. कुत्रा मेला. सूर्याजी आणि बापूजी कुठे गेले? पकडा त्या हरामखोरांना, जिवंत पकडा. राजा, आम्ही काय केलं नाही राजा. आम्ही काय केलं नाही राजा. हा मस्ती सोडा. काय नाही केलं आम्ही. राजा, आम्ही काय केलं नाही राजा. राजा, हा मस्ती सोडा. आम्ही काय नाही केलं राजा. आम्हाला सोडा राजा. खामोश. नाव काय? माझं नाव सूर्याजी निक्कम. माझं बापूजी माळी. तुमची नावं नाही विचारली. तुमच्या बोलवत्या धन्याचं नाव काय? कोण आहे तो हरामखोर?